100 लाईन्स आहेत आणि त्याला काय करायचं तुम्हाला पोर्टेल मध्ये अप्लाय करायचंय. काय करायचंय लँडस्केप किंवा पोर्टेल मध्ये त्याला अप्लाय करायचंय. किती जणांना उत्तर येतंय 1 2 3 4 5 अदरवाइज कन्फ्युजन. आता तुम्ही याच्यातून लगेच काय समजते करेक्ट आणि परफेक्ट. ज्यांनी हात वरती केलाय ते परफेक्ट आहे कारण त्या क्वेश्चनला अंडरस्टँडिंग केलेलं आहे आणि ज्यांनी हात वरती केलं नाही ते करेक्ट आहे. तर मग कोणता क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा जे करेक्ट वाले आहे तो क्वेश्चन सोडून चालेल का 10 मिनिटं फक्त 20 क्वेश्चन सोडायचे थिअरी आणि ऑब्जेक्टिव्हचे. किती मिनिटं लागतील दोन्ही सोडतील. हा 20 मार्काचे 20 क्वेश्चन सोडायचे तर एका क्वेश्चनला तुम्हाला 1 मार्क आहे. किती वेळ 15 मिनिटं लागतील. 20 मिनिट लागेल 15 मिनिट 10 मिनिट 15 15 15 15 20 20 15 हा म्हणजे कुणाकडे पाहून नका विचार करू बरं का. ते तुमचा कॉन्फिडन्स आहे बरोबर. तर काही आतापर्यंत आपल्याकडे एमएसआयटी ची एक्झाम पास होणारे काही मुलं फक्त 5 मिनिटात एक्झाम पास होत आहेत. 60 मिनिटाची एक्झाम 5 मिनिटात पास होत आहे. आता इथे लक्षात ठेवा टॅलीची एक्झाम आणि एमएसआयटी ची एक्झाम हे दोन्ही डिफरंट वे आहेत. टॅली ही प्रॅक्टिकल नॉलेज आहे कारण एखाद्या जॉबच्या ठिकाणी ना ऑप्शन नाही लागत फंक्शन लागतं आणि ऍक्शन लागतं. तसं तुम्हाला जर एखाद्या प्रॅक्टिकल तुम्हाला सेल्स ऑर्डर काढायची असेल परचेस ऑर्डर काढायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं. तुम्हाला ऑप्शन नाही शोधावं लागत. तसं याच्यामध्ये सगळे तुम्हाला ऑप्शन्स प्रॅक्टिकल्स ऑलरेडी दिलेले आहेत. जे तुम्हाला येत आहेत ते सोडताल का जे येत नाहीत ना कन्फ्युजन आहेत ना ते तुम्ही नंतर सोडू शकता. ते कसे सोडायचे पुढच्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगेल. तुम्ही फायनल एक्झाम पास होणार आहे. ड्युरेशन ऑफ एक्झाम 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची तुमची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन लेवल 3 दिलेले आहेत पहा. 3 लेवल मध्ये डिफिकल्टी ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिकल टोटल मार्क पर क्वेश्चन्स. यामध्ये लेवल 1 जर पाहिली तर हा 1 लेवल पूर्ण आपण याच्यामध्ये पोहूया पहा. तर पहिल्या लेवल मध्ये त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये 14 क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यानंतर ओव्हरऑल जर पाहिलं 6 आणि 14 20 मार्क तुम्ही इथं अचीव करताय. पहिल्याच लेवल मध्ये तुम्ही पास होऊ शकता. एक्झामचा जर पासिंग क्रायटेरिया जर पाहिला तर पहिल्याच लेवल मध्ये